आज आपण पनीरची एक हेल्दी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे पालक पनीर। पालक फायबरने आणि पनीर प्रोटीन्सने रिच असल्यामुळे ही एक हेल्दी डिश म्हणून ओळखली जाते। तुम्हाला काहीतरी चमचमीत खायचंय पण तुमच्या मनात कॅलरीची भीती आहे, तर एक लो कॅलरी डिश म्हणून पालक पनीर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल। आणि त्यातले त्यात घरी बनवली आहे म्हणल्यावर जास्त कॅलरीचा प्रश्नच मिटतो। नमस्कार, मराठी अन्नपूर्णा डिलाइट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। पालक पनीर जेवढा पौष्टिक आहे तेवढाच तो बनवायला सुद्धा सोपा आहे। तर भाजीसाठी लागणारा पालक इथं मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। असा ताजा आणि हिरवागार पालक निवडा। पालकामध्ये जास्त मोठी पानं आपल्याला घ्यायची नाही, अशी मध्यम आकाराची पानं घ्या। मोठ्या पानांपेक्षा मध्यम आकाराची पानं चवीला सौम्य असतात, यामुळे भाजीची चव छान लागते, त्याचबरोबर भाजीला रंग छान हिरवागार येतो। जास्त छोटी पानं आपल्याला घ्यायची नाही, कारण या पानांचा रंग कमी हिरवा किंवा पोपटी असतो आणि यामुळे भाजीला रंग म्हणावा तेवढा चांगला येत नाही। त्याचबरोबर ही पानं कोवळी असल्यामुळे भाजी शिजल्यानंतर भाजीचा रंग काळा होऊ शकतो। आता पालक आपल्याला शिजून घ्यायचा आहे, त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी घेतलंय। आता यामध्ये 1 टेबलस्पून साखर आणि थोडंसं मीठ घालूया। 3 ते 4 मिनिटांसाठी पालक आपल्याला शिजून घ्यायचा आहे। तर जवळपास 1.5 मूठ पालक इथं मी घेतलेला आहे। पालक शिजवत असताना यावरती झाकण ठेवायचं नाही, कारण हिरव्या भाज्या जर झाकण ठेवून शिजवल्या तर त्यांचा रंग जास्त काळा होतो। त्यामुळे झाकण न ठेवताच आपण पालक शिजून घेणार आहोत। पालक शिजेपर्यंत आपण प्युरी तयार करून घेऊया। तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 इंच आल्याचे तुकडे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। कमी तिखट असतील तर 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर 6 काजू आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊया। तर अशा पद्धतीने आपली प्युरी तयार आहे। यानंतर इथं मी फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे। पाणी चांगलं थंड असावं, हवं तर तुम्ही यामध्ये आईस क्यूब टाकू शकता। आता यामध्ये उकळून घेतलेला पालक टाकून घेऊया। पालक ब्लँच केल्यामुळे पालकाचा हिरवा रंग टिकून राहतो आणि भाजीला टेक्स्चर छान येतं। ग्रेव्ही तयार होईपर्यंत आपल्याला हा पालक असाच थंड पाण्यामध्ये ठेवायचा आहे। आता यानंतर एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्धा टेबलस्पून आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा टेबलस्पून जिरे टाकून ते व्यवस्थित तळले की यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून लसूण टाकायचा आहे। लसूण जास्त सोनेरी होऊ न देता लगेच आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। तर एक मोठ्या साईजचा कांदा इथं मी चिरून घेतलेला आहे। आता हा कांदा टाकून घेऊया आणि हलकासा सोनेरी होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घेऊया। सुरुवातीला हिरव्या मिरचीचे प्रमाण मी जास्त वापरलं होतं, त्यामुळे इथं मी जवळपास 1 टेबलस्पून किंवा त्यापेक्षा कमी लाल तिखट वापरलेलं आहे। लाल तिखटाचं प्रमाण जास्त झालं तर भाजीला लालसर रंग येऊ शकतो, त्यामुळे हिरव्या मिरचीचे प्रमाण जास्त वापरा आणि लाल तिखट कमी वापरायचं आहे। त्यानंतर 1 ते 1.5 टेबलस्पून धणा पावडर, पाव टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। नेहमीपेक्षा मीठ प्रमाणातच वापरा, कारण पालकाच्या भाजीला मीठ कमी लागतं। लाल तिखट आणि धणा पावडर तेलामध्ये जास्त परतू न देता आपण लगेच यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही थोडासा पाण्याचा वापर सुद्धा करू शकता। आता व्यवस्थित एकत्र करून 4 ते 5 मिनिट आपण ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत। अधेमध्ये आपल्याला ग्रेव्ही ढवळून घ्यायची आहे, म्हणजे कढईच्या तळाशी असलेली ग्रेव्ही करपणार नाही। 4 ते 5 मिनिटानंतर बघूया तर ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून कसुरी मेथी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। तर जवळपास 1 कप गरम पाणी इथं मी वापरलेलं आहे। पाणी टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। आता यानंतर गॅसची फ्लेम लो करूया आणि 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण न ठेवताच ग्रेव्ही शिजवून घेऊया। अधेमध्ये आपल्याला ग्रेव्ही ढवळून घ्यायची आहे। ग्रेव्ही शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये पालक टाकून घ्यायचा आहे। त्यासाठी पालक मिक्सरला बारीक वाटून घेऊया। तर अशा पद्धतीने पालकाची पेस्ट तयार आहे। त्याचबरोबर आपली ग्रेव्हीसुद्धा छान शिजलेली आहे। आता ही पालकाची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटभर आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे। पालकाची प्युरी टाकल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 मिनिट आपण भाजी शिजू देणार आहोत, कारण सुरुवातीला आपण पालकसुद्धा उकळवून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ग्रेव्हीसुद्धा छान शिजून घेतलेली आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून मी मलाई टाकलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर यामध्ये अर्धा टेबलस्पून आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे। मसाला टाकल्यानंतर आपण यामध्ये पनीर क्यूब्स टाकून घेणार आहोत। तर इथं मी 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। तर एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास 2 ते 3 माणसांसाठीची भाजी तयार होते। पनीर टाकल्यानंतर आपण 3 ते 4 मिनिट भाजी शिजवून घेणार आहोत। त्याचबरोबर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि झाकण न ठेवता भाजी शिजवून घ्यायची आहे।
मस्त हिरवागार पालक पनीर तयार आहे। आता यावरती तडका टाकून घेऊया। त्यासाठी 1 टेबलस्पून तेलामध्ये 1 टेबलस्पून बटर टाकून घेऊया। यामध्ये अर्धा टेबलस्पून जिरे टाकून घेऊया। जिरे छान तळल्यानंतर इथं मी 1 ते 2 टेबलस्पून हलकासा ठेचून लसूण घेतलेला आहे। 2 लाल मिरच्या, थोडंसं लाल तिखट आणि यासाठी अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। लसूण हलकासा सोनेरी व्हायला सुरुवात झाला की ही कडकडीत फोडणी आपल्याला तयार झालेल्या भाजीवर टाकून घ्यायची आहे। तर या पद्धतीने पालक पनीर एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा। धन्यवाद।